श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी चरित्र सारामृत या पवित्र दिव्य ग्रंथाचे पारायण 108, 51, 21, 11 किंवा 7 आपल्याला जसे शक्य होईल तसे पारायण करू शकतो किंवा दररोज देखील नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्राचे 3 अध्याय आपण वाचू शकतो. म्हणजे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होते. अशा पद्धतीने तुम्ही दररोज देखील वाचू शकता. बघा मैत्रिणींनो, आपण जर रोज अध्याय वाचणार असाल तर पूजा मांडणी करायची नसते. पण आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जेव्हा 21 किंवा 11 पारायण करणार असाल त्यावेळी हे पारायण संकल्पयुक्त केले जाते. पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो की मी इतक्या दिवसात इतके पारायण करणार आहे आणि पूजा मांडणी करायची असते. एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. पाटाखाली किंवा चौरंगाखाली स्वस्तिक, त्याच्या आजूबाजूला 2-2 रेषा काढाव्यात. त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं. नंतर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हिना अत्तर लावावं. चंदन, अष्टगंध लावून पिवळे फुलं अर्पण करावीत. पारायण होईपर्यंत दिवा अखंड प्रज्वलित ठेवावा, धूपबत्ती लावावी. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. सर्वप्रथम संकल्प सोडावा. तुम्ही ज्या इच्छेसाठी पारायण करत आहात ती इच्छा स्वामींना सांगा. आर्थिक अडचण असेल, कर्ज असेल, शत्रुपीडा असेल, कुणी फसवलं असेल, पैसे घेऊन आता देतो नंतर पैसे परत करत नाही आहे, किंवा नोकरी, करिअर, लग्न, संतान प्राप्ती न होणं. बघा एखाद्या वेळेस काय होतं, डॉक्टरांना दाखवलं, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीसुद्धा संतान प्राप्ती होत नाही. तर अशा वेळेस स्वामींचे 11, 21 तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे स्वामी चरित्राचे पारायण करा. तुम्हाला 100% अनुभव येईल. मात्र कुणीतरी सेवा सांगितली आणि मी केली असे करू नका. त्या सेवेत तुमची मनापासून श्रद्धा, मनाची तळमळ, भक्ती, दृढ विश्वास स्वामींवर असला पाहिजे. तरच त्या सेवेचे 100% फळ तुम्हाला मिळणार आहे. तर तुमची इच्छा स्वामींना सांगा आणि किती पारायणाचा संकल्प तुम्ही करताय ते सुद्धा बोला. सर्वप्रथम नित्य सेवेच्या पोथीमध्ये श्री स्वामी स्तवन दिले आहे ते पठण करा. नंतर स्वामींना मुजरा करा. आपले कुलदेव, कुलदेवी आणि पितरांचे स्मरण करून नंतर पारायणाला सुरुवात करा. नियम, अटी, नैवेद्य काय, आरती कोणती, संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. खाली छोटासा त्रिकोण दिसतोय त्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ नक्की पहा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.